नमस्कार. म्हणजे मला असं वाटलं पाहिजे की आपण पण माझ्याबरोबरीने आहात म्हणून, नाही का? नमस्कार. आज आपण इथे अधिवक्ता परिषदेतर्फे आपण इथे जमलेलो आहोत आणि अधिवक्ता परिषदेचे आपले इथले जे युवा कार्यकर्ते म्हणू आपण किंवा युवा वकील आहेत, त्याने जी मला इथे संधी दिलेली आहे की सर तुम्ही इथे या म्हणून सांगितलं. श्रीराम ठोसरजी त्यांनी आवर्जून सांगितलं की इथे या. आता मला ओळखणारे मला काल त्यांनी सांगितले की मला तुमचा एक परिचय द्या. आता मला माझा परिचय मी कसा देणार, नाही का? तर परिचय देण्याची काही गरज नाही. मी इथलाच आहे. इथेच 28 वर्ष आता प्रॅक्टिस झाली आपली. त्याच्यामुळे फक्त नवीन वकील जे आहेत की जे अलीकडे 5 ते 6 वर्षापर्यंत आता आलेले आहेत ते जरा कमी ओळखतात. असो, आज अधिवक्ता परिषदेने इथे मला बोलावलेलं आहे आणि जी काही संधी मला दिली त्यांचं मी इथे म्हणजे आभार मानणं गरजेचं आहे. आभार नंतर मानतं मला मानणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे श्रीराम ठोसरजी, सरजी की जे प्रांत ह्याचे कोकण प्रांताचे आपले मुख्य आहेत, व्यासपीठावरील अन्य मान्यवर की ज्यांनी इथे मला बोलावलेलं आहे, त्या सगळ्या अधिकारी त्यांचे म्हणू किंवा त्यांचे सगळ्यांचे जे हे त्यांनी बोलावले त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. जो विषय दिलेला आहे तो आपल्यासाठी नवीन नाही आहे किंवा माझ्यासाठी नवीन नाही आहे, आपल्यासाठी नवीन नाही आहे. तत्पूर्वी मी आणखीन एक आपल्याला सांगू इच्छितो की मी भाषण हे करायला सुरुवात करण्यापूर्वी माझे गुरुवर्य श्री दत्ता पाटील, त्याचप्रमाणे दत्ता खानविलकर यांना अभिवादन करून माझं आजचं जे काही लेक्चर आहे ते मी आज सुरू करतो. जो विषय दिला त्यांचं असं म्हणणं की BNSS प्रमाणे किंवा भारतीय नागरिक सुरक्षा संहिताप्रमाणे मला लेक्चर द्यायचं आहे. त्याच्यामध्ये अरेस्ट आणि बेलपर्यंत, अरेस्ट ते बेल याच्यावरती जर आपण लेक्चर द्यायचं असं जर म्हटलं किंवा तो जर आपले विषय जर असेल असं आपण जर म्हटलं तर 2023मध्ये जी काय झालेली घडामोडी ज्या आहेत किंवा त्याच्यात मूलभूत जे फरक झालेले आहेत किंवा मूल असे जे काही महत्त्वाचे फरक किंवा बदल झालेले आहेत, आमूलाग्र बदल, ते जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये क्रिमिनल प्रोसिजर कोड हे आता गेलेलं आहे आणि BNS आलेला आहे. त्याचप्रमाणे भारतीय साक्ष अधिनियम आलेला आहे, भारतीय न्यायसंहिता आलेल्या आहेत आणि या तिन्ही कायद्यांच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर आपल्याला यापुढे नवीन कायद्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जसं मला करणं गरजेचं आहे, आपल्याला करणं गरजेचं, तसंच न्यायव्यवस्थेतील जे घटक आहेत किंवा जजेस आहेत त्यांना देखील असा जो अभ्यास करणं गरजेचं आहे. नव्याने सगळ्यांना आलेल्या सगळेजण आपण नवीन आहोत. प्रत्येक वेळेला आपण त्याबाबतचा वेगवेगळ्या पद्धतीने जर अभ्यास केला तर त्याबाबत आपल्याला माहिती नक्कीच मिळेल. आता न्यायसंहितेच्या बाबत जर आपण बघितलं तर न्यायसंहितेमध्ये बरेच नवीन जे काही कायदे आहेत ते त्याच्यामध्ये वाढवलेले आहेत किंवा आणखीन अंतर्भूत केलेले असं आपण म्हणू. त्याचप्रमाणे क्रिमिनल प्रोसिजर कोड जाऊन हा जो BNSS जो आहे त्याच्यामध्ये देखील बरेच जे काही कायदे आहेत ते नव्याने हे केले आहेत. जसे नव्याने हे दाखल केलेले आहेत त्याचप्रमाणे जुने जे कायदे आहेत त्यांना त्याच्यातून काढून टाकलेले आहेत. जसं इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा अतिशय महत्त्वाचा झालेला आहे. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या बाबत जर विचार केला आपण तो अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की त्याला BNSSमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे स्थान दिलेलं आहे की ज्या एव्हिडन्स ॲक्ट किंवा तो भारतीय म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम आणि BNSS जर दोन्ही विचार जर आपण केला तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचा जो काही आमूलाग्र बदल झालेला आहे तो बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जे काढून टाकलेले आहेत की जिथून ते रिपील ज्याला आपण म्हणतो ते रिपील केलेले आहेत ते जर बघितलं तर मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट निघून गेलेले आहेत. विशेष सहाय्यक वकील जे आहेत ते देखील काढून टाकले. असे बरेच जे काही हे आहेत ते याच्यातून काढून टाकलेले आहेत आणि नव्याने जे काही हे केलेले आहेत त्याचा आमूलाग्र बदल जो आहे तो आपल्याला त्याबाबत विचार करणं गरजेचं आहे. आता आपण क्रिमिनलचा अभ्यास करताना किंवा फौजदारी प्रकरणांबाबत किंवा फौजदारी केसेस चालवताना आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे जे काही घटक आहेत किंवा महत्त्वाचे जे काही स्टेजेस आहेत त्या बघणं गरजेचं आहे. आज आपण जे काही स्टेजेस बघणार आहोत त्याच्यामध्ये प्री ट्रायल, त्याच्यानंतर ट्रायल स्टेज
आणि पोस्ट ट्रायल स्टेज अशा या 3 स्टेजेस आहेत. त्यांचा जर विचार केला तर साधारणतः 27 मुद्दे किंवा 27 स्टेजेस ज्या आहेत त्या फौजदारी प्रकरणांच्या बाबतीत केसचा निकाल होण्यापर्यंत आणि केसचा निकाल झाल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार केला तर साधारणतः 27 स्टेजेस ज्या आहेत त्याच्यामधून आपल्याला जावं लागतं. आणि त्याच अनुषंगाने जे काही स्टेजेस आहेत त्यातल्या प्री ट्रायल स्टेज म्हणून आज आपण इथे हे करणार आहोत की अरेस्ट केल्यापासून जामिनापर्यंत आणि इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होईपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबत जर विचार केला तर ही प्री ट्रायल स्टेज मध्ये आपण जाणार आहोत किंवा आज त्याबाबतचा जो काही उहापोह आपण करणार आहोत तो त्याच्यामध्ये आपण लक्षात घेणार आहोत. आज जे काही मूलभूत फरक झालेले आहेत ते जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये काही तरतुदी ज्या आहेत त्या रद्द केल्या गेलेल्या आहेत. त्याच्यानंतर नवीन पद्धतीनं आमूलाग्र बदल जे झालेले आहेत त्यांना इथे बऱ्यापैकी चान्स दिला म्हणजे नवीन हे झालेले आहेत. आता FIRच्या बाबत जर बघितलं तर FIRमध्ये पूर्वी 0 FIR जो होता त्या 0 FIRला अतिशय चांगल्या प्रकारे फक्त 0 FIR झाला की पुढे जाऊन त्याच्यामध्ये पुन्हा स्टेटमेंट घेतलं गेलं होतं की घेणं गरजेचं होतं असं म्हटलं गेलेलं आहे. आता तंत्रज्ञानाच्या बाबतीत FIR जे आहे FIR कशाप्रकारे दाखल केली पाहिजे, त्याच्यामध्ये ऑनलाईन FIR दाखल केली पाहिजे हे कसं सांगणं गरजेचं याकरता की ऑनलाईन प्रकाराला याबाबत किंवा या BNSSमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान दिलं गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे अरेस्टच्या बाबतचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये देखील सुधारणा घडून आलेल्या आहेत त्याबाबत विचार करणं गरजेचं आहे. रिमांडमध्ये जे काही बदल झालेले आहेत, कस्टडीमध्ये काय बदल झालेले आहेत त्याचा देखील आपण इथे विचार करणार आहोत. समन्स, आता समन्स केस, वॉरंट केस यामध्ये कसे फरक झालेले आहेत ते देखील आपण बघणार आहोत. पीडिताचे हक्क कसे इथे BNSSने वाढवून दिलेले आहेत ते देखील बघणं गरजेचं काही इथे आपण बघणार आहोत त्याबाबतच्या. आता न्याय प्रक्रियेमध्ये काही बंधनं घालून दिलेली आहेत, काही टाईमलाईन घालून दिलेल्या आहेत त्याचा देखील आपल्याला उहापोह करणं गरजेचं. आता ह्या सगळ्या गोष्टी आत्ता ह्या वेळेस शक्य होतील का, पण जितके होतील तितके आपण यावेळेस इथे करणार आहोत. त्याचप्रमाणे न्याय प्रक्रियेतले जे काही बंधनं आहेत, टाईमलाईन आहेत ते कशाप्रकारे केलेले आहेत ते देखील बघणं गरजेचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी बघताना आपण जो महत्त्वाचा मुद्दा जो आपला आहे तो अटक आणि जामीन याबाबत आपण बघणार आहोत. BNS प्रमाणे काय काय हे करून दिले आहेत त्याबाबत आपण इथे बघणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे अरेस्ट केव्हा होते किंवा अरेस्ट होण्याची कारणं काय. आता FIR काय, माझे नवीन हे सगळे जे काही आपण जमलेले आहोत त्यांना सगळ्यांना माहिती आहे FIR काय आहे, पण FIR दाखल होण्याकरता FIRची कारणं किंवा FIR दाखल होण्याची जी काही गरज आहे किंवा FIR कशाप्रकारे घेतली जाते हा जो काही हे जे काय आहे त्याकरता घालून दिलेले जे काही महत्त्वाचे मुद्दे जे काय आहेत किंवा जो तपासिक अंमलदार असेल किंवा तिथला स्टेशन ऑफिसर असेल त्याला काय काय करावं लागतं, FIR कशी असावी लागते काय हे त्याच्यामध्ये हे करून दिलेलं आहे. आता 3 चॅप्टरचा इथे आपण अभ्यास करणार आहोत. आता 3 चॅप्टर कुठले आपण हे करणार आहोत ते अरेस्टपासून आपण बघणार आहोत. अरेस्ट पर्सनच्या बाबतीत की इथे जो ते चॅप्टर आहे तो 5 नंबर चॅप्टर आहे तो आपण इथे बघणार आहोत. त्याचप्रमाणे इन्फॉर्मेशन ते पोलीस इन्व्हेस्टिगेशन कशाप्रकारे करतात तो एक चॅप्टर आहे. तो 13 नंबर CRP ह्याच्यातलं BNSSमधलं 13 नंबर जो काय चॅप्टर आहे त्याचा आपण इथे विचार करणार आहोत. आणि तो शेवटचा जो चॅप्टर आहे किंवा ह्याच्याबाबत आपल्याला जे काही विषय दिले आहेत त्याच्यामधला जो काही जो शेवटचा चॅप्टर आहे तो 35वा चॅप्टर. आता तो बेलच्या बाबत आहे, बेलच्या प्रोव्हिजन काय त्याच्याबाबतचं आहेत. आता हे सांगणं का गरजेचं आहे की जे काही BNSमध्ये चॅप्टर हे केले आहेत त्याच्यातल्या 3 वेगवेगळ्या प्रकारचा चॅप्टरचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. पण तो एकत्रितरित्या करणार आहोत अरेस्टपासून बेलपर्यंत येतो. मग तो जरी शेवटचा जरी सेक्शन असेल किंवा जो ह्याचा BNSचा 478 म्हणजे जुना आपला 436 जरी असेल तर तो विचार करताना आपण अरेस्टच्या बाबत त्याचा विचार करणं गरजेचं आहे आणि तो इथे आपण करणार आहोत. आता ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबत जर विचार करताना आपण महत्त्वाचा जो का मुद्दा आपला आहे तो अरेस्ट FIR वेगळ्या प्रकारे दाखल होते. 0 नंबरने FIR दाखल होते, ऑनलाईन FIR दाखल होते आणि ह्या सगळ्याचा FIR दाखल झाल्यानंतर कॉग्निजन्स, बेलेबल अँड नॉन बेलेबल ऑफेन्स हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सर्वसाधारण सगळ्या वकिलांना बेलेबल ऑफेन्स काय असतात, नॉन बेलेबल ऑफेन्स केव्हा असतो काय याबाबतच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. ते नव्याने सांगण्याच्या गरजेच्या नाही आहेत. पण एखाद्या व्यक्तीला अरेस्ट केल्यानंतर अरेस्टचे जे काही मुद्दे घालून दिलेले आहेत किंवा त्याबाबतचा जो काही हे आहे तो ॲटोमॅटिकली अरेस्ट होते का, तर नाही. अरेस्ट करताना त्याबाबत
त्या व्यक्तीला सांगण्याकरता किंवा ते सांगायचं असेल की अरेस्ट झालेली आहे करण्याकरता आपल्याला ते मुद्दे सगळे बघावे लागतील आणि त्या अनुषंगाने आपल्याला विचार करावा लागेल आणि तो कसा विचार करावा लागेल तो BNSच्या अनुषंगाने विचार करावा लागेल. सेक्शन 35 किंवा जुना जो सेक्शन होता त्याबाबत जर आपण विचार केला तर तो सेक्शन काय होता ते देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने विचार करताना आपण कशाप्रकारे अरेस्ट केलेली आहे किंवा अरेस्ट का केली जाते, कुणाला अरेस्ट केली जाते, अरेस्ट करण्याचे कारणं का असतील. जर त्या एखाद्या तपासिक अंमलदाराला वाटलं की बाबा हा अरेस्ट, तपासिक अंमलदार केव्हा येतो जेव्हा त्याच्याकडे तपास केला जाईल तेव्हा, पण तत्पूर्वी जर एखाद्या माणसाने कंप्लेंट दिली आहे का फिर्याद दिलेली आहे आणि ते फिर्याद जी आहे ते अरेस्ट करणे इतकी गरजेची आहे किंवा एखादा व्यक्ती जो आहे तो वॉरंटमध्ये आहे, प्रोक्लेमेशनमध्ये आहे, त्याला वॉरंट काढलेलं आहे आणि अशा व्यक्तीला अरेस्ट करायचं आहे तर ती व्यक्ती अरेस्ट करण्यालायक आहे किंवा अरेस्ट करणे गरजेचं आहे असं त्या तपासिक अंमलदाराला किंवा त्या वेळेला तिथं वाटलं म्हणजे गरजेचं आहे असं समजलं जाईल. त्याचप्रमाणे जर ती एखादी व्यक्ती त्याचं नाव लपवत असेल किंवा ती त्याचं तिथे असण्याचं एखाद्या ठिकाणी असण्याचं त्याचं महत्त्व लपवत असेल आणि जर त्या तपासिक अंमलदार किंवा त्या एखाद्या अंमलदाराला असं वाटलं की ही व्यक्ती काहीतरी लपवत आहे किंवा काही वस्तू घेऊन चाललेली आहे की चोरीचा काही मुद्देमाल त्याच्याकडे आहे, मग त्याला अरेस्ट करण्याची गरज आहे, मग त्याला अरेस्ट करताना काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्या अरेस्टच्यामध्ये येतात किंवा त्याला अटकमध्ये येतात असं म्हटलं जातं किंवा ह्या आपल्या BNS प्रमाणे किंवा CRPCमध्ये तसं म्हटलं गेलेलं आहे. आता BNSच्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये पुन्हा BNS सांगण्याचे कारण काय का आपला मूळ उद्देश जो आहे की आता नवीन कायदा ज्याबाबत विचार केला गेलेला आहे त्याच्यामध्ये तो विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि ह्या अनुषंगाने विचार करताना जी अरेस्टची जी काही आहे किंवा अरेस्ट का केली जाते हा जर आपण हे जर बघितला तर भारतीय न्यायसंहितेच्या त्या चॅप्टर 13कडे आपल्याला जावं लागेल. आता इन्फॉर्मेशन जर एखादी विविध कॉग्निजन्स केसची बाबतची जर मिळाली आपल्याला तर त्याबाबत त्या तपासिक अंमलदाराने अरेस्ट म्हणजे प्रत्यक्ष अरेस्ट हा त्याला म्हटलं गेलं पाहिजे. आता अँटिसिपेटरी बेल असतो किंवा बाकी हे असतो की अरेस्ट झाली असं त्याच्या कुठल्याही प्रकारे त्याला हात लावून किंवा त्याला आता अलीकडे बिड्या लावून किंवा त्या हँडकफ घालून जर अरेस्ट केली असेल तर अशा व्यक्तीला अरेस्ट म्हटले जाते. आणि अरेस्टची कारणं जर ती बघितली आपण तर ती आत्ता आपण म्हटल्याप्रमाणे त्या 5 ते 6 ह्याच्यामध्ये तो अरेस्टमध्ये तो बसला पाहिजे असं म्हटलं गेलेलं आहे. आणि अरेस्टच्या बाबतची जी काही संकल्पना आहे ती प्रत्यक्ष अरेस्ट असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने जेव्हा एखादी इन्फॉर्मेशन जी जुने 154 प्रमाणे FIR दिली गेली होती ती आता 154च्या ऐवजी जर आपण बघितलं तर 173 प्रमाणे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याचप्रमाणे 174 प्रमाणे इन्फॉर्मेशन नॉन कॉग्निजेबलची ऑफेन्सची दिलेली आहे. त्याचप्रमाणे त्याबाबत जर आपण विचार हे जर केला तर 175 म्हणजे जुना 156(3)च्या अनुषंगाने जर हे केलं गेलं तर 156(1), 2, 3चे ह्याच्याप्रमाणे बघितलं तर 175(1), 175(2), 175(4) हे गेलेले आहेत. आता पोलीस ऑफिसरचे काही जरी ते इन्व्हेस्टिगेशनच्या बाबत काय अधिकार दिलेले आहेत म्हणजे फिर्याद दाखल झाली, अरेस्ट करायचा आहे, तपास करायचा आहे, तो तपासिक अंमलदार तपास करायला निघतो किंवा त्याबाबतची इन्फॉर्मेशन मिळालेली आहे त्याची खात्री करतो आणि मग 175 प्रमाणे जी काही केसच्या बाबतची जी काही माहिती मिळालेली आहे त्या अनुषंगाने त्यांनी विचार केल्यानंतर अरेस्ट, पंचनामे, तपास, त्या तपासाच्या अनुषंगाने होणारी जी काही चार्जशीट म्हणजे पूर्वीचं 173(8) म्हणजे आत्ताचा आपण जर विचार केला तर त्या 196-97 पर्यंत आपलं जावं लागेल आणि त्याबाबत अरेस्टमध्ये म्हणजे त्या गुन्ह्याच्या बाबतीतला तपास जो आहे इन्फॉर्मेशन टू पोलीस आणि चार्जशीट दाखल करेपर्यंत. पण त्यातली मधली स्टेज जी आहे ती मधली स्टेज आपण बघितली तर ती मधली स्टेज कुठली आहे की एखाद्या व्यक्तीच्या बाबत कॉग्निजेबल ऑफेन्स, नॉन बेलेबल ऑफेन्सच्या बाबत काही माहिती मिळाली, नॉन बेलेबल ऑफेन्सच्या जर माहिती मिळाली असेल तर त्याला अरेस्ट करायला जाताना जर एखादी व्यक्ती ते अरेस्ट करण्याच्या इथपर्यंत जर गेलेली आहे असं जर हे झालेलं आहे की त्याला अरेस्ट करणं गरजेचं आहे असं जर वाटलं तर त्या परिस्थितीमध्ये 35 जे जुना सेक्शन आपला 41(1) जो होता त्याच्या अनुषंगाने आपल्याला विचार करायला लागेल. मग 35 सेक्शन काय आहे तर व्हेन पोलीस मे अरेस्ट विदाऊट वॉरंट, जर एखाद्या व्यक्तीला अरेस्ट करायचं आहे
विदाऊट वॉरंटने अरेस्ट करायचा आहे, गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे की त्याला प्रोक्लेमेशन त्याला अरेस्ट वॉरंट निघालेलं आहे, मग अशा व्यक्तीला जर अरेस्ट करायचं असेल तर त्यावेळेला 35च्या सेक्शनच्या बाबा आपण बघितलं तर 35 सेक्शन 35(1) पासून 35(7) त्याच्यामध्ये हे दिलेले आहेत की जुना जो 41ची नोटीस जी होती तिथपासून ते 41(4) होतं, आता 41 इथे 35(7) ते वाढवलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर त्यामध्ये केव्हा अरेस्ट केली जाते, कशा प्रकारे अरेस्ट केली जाते आणि त्या अरेस्टची कारणं काय आहेत, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद करणं गरजेचं आहे. आणि ते केवळ नमूद करणं गरजेचं नाही की त्याला ॲटोमॅटिक अरेस्ट व्हायला पाहिजे, ॲटोमॅटिक अरेस्ट असं नाही म्हटलं पाहिजे, पण अरेस्टच्या बाबत संकल्पना जी आहे ती इथे या BNSAच्या प्रमाणे किंवा CRPCमध्ये ऑलरेडी होती, ती नव्याने इथे हे केलेली आहे. पोलीस केव्हा अरेस्ट करतात त्याचे हे जर बघितले आपण तर ती स्पष्टपणे इथे 35(1) पासून 35(7) ती दिलेली आहेत. त्याच्यामध्ये नोटीस दिली जाईल. आता ह्याच अनुषंगाने आपण केस लॉ जर बघायचे असेल तर त्याच्यामध्ये आर्नेश कुमार आपल्याला महत्त्वाची आलेली आहे. आर्नेश कुमार आहेत, त्याचप्रमाणे ते सत्येंद्र अंटील ही केस आहे. आता सत्येंद्र अंटीलच्या बाबत आपण विचार केला तर त्याच्यामध्ये 35 सेक्शनच्या बाबत आणि 35 सेक्शन नंतर 56, 55 सेक्शन, 56 सेक्शन याबाबत देखील आर्नेश कुमार त्याचप्रमाणे सुरेंद्रकुमार अंटील याबाबत स्पष्टपणे इथं कथन केलं गेलेलं आहे किंवा त्याबाबतचे जे मूलभूत आधार आहेत ते इथे मूलभूत आधार सांगितले गेलेले आहेत. आणि मग आता आपल्याला साधारणतः 7 वर्षापर्यंत जी काही शिक्षा आहे त्या शिक्षेच्या अनुषंगाने कुठलाही पोलीस ऑफिसर आपल्याला अरेस्ट करू शकत नाही. आणि ह्याच गोष्टी सगळ्या सत्येंद्रकुमार अंटीलमध्ये सांगितल्या गेल्यात. आणि सत्येंद्रकुमार अंटील जर आपल्याला बघायचं असेल तर सत्येंद्रकुमार अंटीलमध्ये स्पष्टपणे असं सांगितलं गेलं की मी सत्येंद्रकुमार अंटील पहिल्यांदा आपल्याला सांगतो, नंतर मग बाकी याबाबतचं आपल्याला हे सांगतो आपण. तर सत्येंद्रकुमार अंटीलच्या बाबत जर आपण विचार केला तर स्पष्टपणे असं सांगितलं गेलेलं आहे की कशा प्रकारे अरेस्ट व्हायला पाहिजे किंवा कशा प्रकारे अरेस्ट गेलेली आहे ती कशी चुकीची आहे हे इथे सांगितलं गेलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे की अरेस्ट ही कशी असायला पाहिजे किंवा अरेस्ट करताना जे काही महत्त्वाचे हे सांगितले गेलेले आहेत ते जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये त्याच्या बरोबरीने आपल्याला राहायचं असेल तर आपल्याला सगळ्या टेक्निकल हे महत्त्वाचं आहे. आणि टेक्निकलच्या अनुषंगाने जर विचार केला तर आपण काय सत्येंद्रकुमार अंटील असं हे म्हणतो आहे की त्याच्यामध्ये अरेस्ट पोलीस अधिकाऱ्याने ह्या जे काही अरेस्ट केल्यानंतर त्याचे ग्राउंड्स आहेत ते ग्राउंड्स आपल्याला सांगणं गरजेचं आहे. महत्त्वाचं म्हणजे आर्टिकल 21 जे काय आहे त्या आर्टिकल 21च्या अनुषंगाने जे काही आपल्याला ह्याने संविधानाने जे काही अधिकार दिलेले आहेत त्या संविधानाच्या अधिकारांची कुठेही पायमल्ली होता कामा नये. आणि त्याप्रमाणे जर विचार आपण जर केला तर त्याप्रमाणे सगळे अधिकार जे दिले आहेत त्या अधिकारांचं पालन होणं गरजेचं आहे. म्हणून
सेफगार्ड जे आहेत ते सेफगार्ड आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ही जी सेफगार्ड जे आहेत ते आपल्या 35मध्ये सेक्शन 35मध्ये दिलेले आहेत आणि अर्नेश कुमारच्या जजमेंटमध्ये दिलेले आहेत, ते देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे. मी अर्नेश कुमारचं जजमेंट थोड्या वेळानं आपल्याला सांगणार आहे, पण त्याच्या अगोदर आपण जर विचार केला तर पोलिसांना जे काय अधिकार दिले आहेत त्या अधिकाराच्या बाबतीत या 35 सेक्शनमध्ये सांगितलेल्या आहेत. 36च्या बाबत आपण जर बघितलं तर विदाऊट वॉरंटमध्ये जर अरेस्ट करायचं असेल तर विदाऊट वॉरंटच्या अनुषंगाने अरेस्ट करताना काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत हे देखील बघणं गरजेचं आहे. आणि मग ह्या अशा गोष्टी ज्या काय आहेत त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने व्यवस्थितपणे पाळलेले आहेत की नाही, त्याचं पालन केलेलं आहे की नाही हे देखील बघणं इथे गरजेचं आहे. आणि ह्याच गोष्टी आपल्याला अतिशय महत्त्वाच्या ज्या आहेत त्या इथे पुढे जेव्हा केसच्या बाबतीत विचार करतो आपण त्याच वेळेला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता कंप्लेंट दाखल झालेली आहे आणि अरेस्टच्या बाबत जर विचार हे जर केला आपण तर ती तपासी अंमलदाराने त्याबाबत काही जे काही मुद्दे आहेत किंवा ज्या महत्त्वाच्या घटक जे आहेत ते देखील बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला चेकलिस्ट दिली पाहिजे. आता चेकलिस्टमध्ये बघितलं तर आरोपीला अटक करताना काय काय गोष्टी त्यांनी बघितल्या हे केल्या पाहिजेत. त्याचा एक साधारणतः जर आपण नमुना हे जर बघितला तर अंगझडतीच्या बाबत जर हे विचार केला आपण तर अंगझडतीचा पंचनामा केलेला आहे का त्याचा. त्याचप्रमाणे काही मौल्यवान वस्तू असतील त्या मौल्यवान वस्तूच्या बाबत काय ते देखील त्याच्यामध्ये बघणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्या अंगावरती त्याच्या जखमा जर असतील तर त्या पुढे 56 जो काही सेक्शन आहे त्याच्यामध्ये विचार केले पाहिजे. त्याच्याबाबत काय गोष्टी आहेत त्या देखील अरेस्ट करताना त्या एक अरेस्ट फॉर्म असतो त्या अरेस्ट फॉर्ममध्ये लिहिणं गरजेचं आहे. आणि मग त्या अरेस्ट करताना त्याचे कपडे काय होते, कपडे फाटलेले होते का किंवा कपड्यांवरती रक्त होतं का हे देखील बघणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ज्या काही वस्तू जप्त केलेल्या आहेत त्या सील केलेल्या आहेत का हे देखील बघणं गरजेचं आहे. तिची चेकलिस्ट दिलेली आहे त्या चेकलिस्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नमूद केल्या आहेत. साधारणतः 19 मुद्दे जे आहेत त्या सगळे चेकलिस्टमध्ये नमूद केलेले आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना सांगणं गरजेचं आहे. नातेवाईकांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ते कोण नातेवाईक. आता एक सुजाता म्हणून केस आहे, सुजाता वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, याच्यामध्ये बघितलं तर अरेस्ट जर करतात तर अरेस्ट करताना त्या महिलेच्या बाबत कुठल्या नातेवाईकांना एक विहान वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अरेस्ट करताना त्यांच्या नातेवाईकांना सांगणं गरजेचं आहे की का अरेस्ट करतात, कुठे अरेस्ट केल्यानंतर कुठे त्याला घेऊन चालले आहेत, कोण अरेस्ट करणार आहे. अरेस्ट करणारा जो काही व्यक्ती आहे तो पोलीस ऑफिसर जर असेल तो पोलीस ऑफिसर कोण आहे, कुठल्या रँकचा आहे. त्याचप्रमाणे त्याचं स्पष्टता समजा युनिफॉर्मवरती असणं गरजेचं आहे. अरेस्ट करताना युनिफॉर्मवरती त्याचं लेबल आहे का, त्याचं नाव आहे का, त्याचा हुद्दा आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे, असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्या आरोपीला अटक केल्यानंतर त्या आरोपित होण्यापूर्वी ती जी का व्यक्ती आहे त्या व्यक्तीला अरेस्ट करण्याच्या पूर्वी ह्या स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे किंवा मी या पोलीस ऑफिसर या पोलीस ठाण्याचा हा अशा प्रकारचा पोलीस अंमलदार मी आहे किंवा पोलीस अधिकारी आहे, मी ASI आहे, मी की म्हणजे हे पोलीस PI आहे, हे सगळं सांगणं गरजेचं आहे. आणि ते सांगितल्यानंतर तो कुठल्या नावाने तिथे आलेला आहे, काय नाव त्याचं आहे, त्याच्या नातेवाईकांना सांगणं गरजेचं आहे. त्या अरेस्ट करायला आलेल्या व्यक्तीला सांगणं गरजेचं आहे किंवा हा व्यक्ती जो काय आहे ज्याला अरेस्ट करायचे आहे त्यालाही ह्या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. एवढंच नव्हे ते त्याला अरेस्ट केल्यानंतर त्याला कुठे घेऊन चाललेले आहेत, कुठल्या पोलीस ठाण्यात ते घेऊन जाणार आहेत, कुठल्या पोलीस ठाण्याचा तो अधिकारी आहे, कोणत्या गुन्ह्यामध्ये त्याला अरेस्ट केलेला आहे की त्याच्यावरचा जो काही गुन्हा त्याचा आहे तो कोणत्या प्रकारचा आहे, काय त्याचं स्वरूप आहे, या सगळ्या गोष्टी त्याला तिथे सांगणं गरजेचं आहे. आणि त्या सांगितल्यानंतर ते कुठे घेऊन जाणार जवळचं जे काही त्याचं पोलीस ठाण्याचं जे काही त्याचं मुख्यालय असेल किंवा पोलीस ठाणे असेल तिथे घेऊन जाणार आहेत हे सांगणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे हे सगळं सांगून झाल्यानंतर केव्हा अरेस्ट करतायत, किती वाजता त्याला अरेस्ट केलेलं आहे, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्या अरेस्ट फॉर्म जो का आहे त्या अरेस्ट फॉर्ममध्ये नमूद केलेल्या गोष्टी आहेत अरेस्ट फॉर्ममध्ये लिहिणं गरजेचं आहे. आणि त्या अरेस्ट फॉर्ममध्ये लिहून झाल्यानंतर त्या
कुणासमोर अरेस्ट केला तर तिथे असणाऱ्या 2 पंच, तिथे 2 पंच नसतील तर 1 पंचासमोर, की तिथली जी का व्यक्ती आहे ती सुशिक्षित व्यक्ती असेल किंवा त्या समाजातील ती प्रतिष्ठित व्यक्ती असेल, अशा व्यक्तीसमोर त्याला अरेस्ट करणं गरजेचं आहे. आणि अरेस्ट केल्यानंतर त्या पंचनाम्यावरती पंचनामा म्हणण्यापेक्षा जो काय अरेस्ट फॉर्म आहे तो अरेस्ट फॉर्मवरती त्याची सही असणं गरजेचं आहे. आणि सही घेऊन त्या बंद्याला किंवा जो कोणी अरेस्ट करणार जे काही ज्याला अरेस्ट केलेलं आहे त्याची सही देखील काउंटर साईन ज्याला म्हणतात ती काउंटर साईन करणं गरजेचं आहे. आता हा अटकेबाबतचा तो फॉर्म भरणं गरजेचं आहे. आणि हा फॉर्म जो आहे त्या फॉर्म सबमिट करणं कुठे, जेव्हा त्याची जी काही चार्जशीट आहे किंवा दोषारोपपत्र दाखल करणार आहेत त्या दोषारोपाच्या अनुषंगाने तशा प्रकारचा तो फॉर्म आहे त्यांनी भरलेला फॉर्म आहे तो भरणं गरजेचं आहे. आणि तो पोलीस तपासामध्ये असणं गरजेचं आहे. याच्याने एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो किंवा एक थोडक्यात केस सांगतो. अशाच प्रकारची NDPSची केसचा मी हे जर केलं आपण ते माझ्याकडे NDPSची केस आहे त्याच्यामध्ये अरेस्ट फॉर्म भरलेला आहे. त्या व्यक्तीला एक CR नंबर 304चा एक CR आहे आणि दुसरा CR आहे तो 305 CR आहे. या 2 CRमध्ये NDPSच्या केसमध्ये प्री अरेस्ट आणि पोस्ट अरेस्ट अशा प्रकारचे 2 गोष्टी असतात. त्या फॉर्ममध्ये तेच पंच घेतले होते, तोच तपासिक अंमलदार आहेत, माहिती देणारे अधिकार जे की NDPSच्या केसच्या बाबा आपण जर बघितले ती की टीप देणारी जी व्यक्ती असते तो देखील तीच व्यक्ती आहेत. आणि त्या अरेस्ट फॉर्मवरती त्या अरेस्टची वेळ जी होती ती त्या तारखेची संध्याकाळी 5 वाजतापासून सुरू झालेला पंचनामा संध्याकाळी 10 वाजता तो अरेस्ट संपलेला आहे. आणि दुसऱ्या व्यक्तीला तशाच प्रकारच्या केसमध्ये NDPSच्या केसमध्ये 10 वाजता पुन्हा तो अरेस्ट पंचनामा चालू झालेला आहे की एक पंचनामा चालू असताना दुसरा पंचनामा केला, दुसऱ्या एका व्यक्तीला अरेस्ट केला असं जर असेल तर अशा वेळेला अरेस्ट फॉर्म जो काय आहे तो महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यावरून आपल्याला लक्षात होतो की ह्या आरोपीला अरेस्ट कधी केलेलं आहे आणि कुठून घेऊन गेले आहे, कुठे घेऊन गेलेल्या आहेत, कुठल्या पोलीस ठाण्यात त्याला नेलेलं आहे आणि केव्हा त्याला दुसरा अरेस्ट पंचनामा केला. अरेस्ट फॉर्म भरणं वेगळं आणि अरेस्ट पंचनामा करणं गरजेचं आहे. तर अरेस्ट पंचनामा कधी गेला आहे हे बघणं गरजेचं आहे. आणि याच अनुषंगाने जामीन मिळण्याकरता मला त्या केसमध्ये अतिशय महत्त्वाची म्हणजे फायदा झालेला आहे. ते केसचं नाव सांगत नाही आहे कारण ती आता प्रलंबित आहे. आणि अशाच गोष्टी ज्या काय त्या अरेस्ट आणि अरेस्ट फॉर्मवरती महत्त्वाच्या आहेत. आता आपण सुजाता वर्सेस स्टेट जर बघितले आपण तर त्याच्यामध्ये देखील त्या लेडी जी काही महिला आहे तिला अरेस्ट केली गेली आणि तिच्याबाबत अरेस्टबाबत जो काही फॉर्म भरण्यात आलेला होता त्या कुणाला अरेस्ट केलं आणि कुणाला माहिती दिलेली आहे, नातेवाईक कोण होते त्याबाबतची माहिती दिलेली नव्हती आणि ती सुप्रीम कोर्टात त्यांना जामीन दिलेला, अलीकडचीच केस आहे, सुप्रीम कोर्टात जामीन दिलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा करता पाहिजेत ते अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि आत्ता त्या बेलसाठी ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या ठरल्या गेलेल्या आहेत. आणि बेलच्या बाबत ह्या बाबतच्या जे काही हे जे विचार हे केलेलं आहे सुप्रीम कोर्ट देखील त्या सत्येंद्र कुमार अंटीलच्या केसच्या बाबतचा विचार करून जामीन हा दिला गेलेला आहे आणि दिला गेला पाहिजे असं म्हटलं गेलेलं आहे. आता ह्याच अनुषंगाने आपण जर बघितलं एखाद्या व्यक्तीला अरेस्ट केल्यानंतर ताबडतोब त्याला मेडिकलकडे घेऊन जाणं गरजेचं आहे. आता BNSचे सेक्शन काय आणि CRPCचे सेक्शन काय हे सांगण्याची गरज नाही आहे. पण त्याच अनुषंगाने आपण विचार करू आपण की एखाद्या आरोपीला अरेस्ट केली किंवा एखाद्या व्यक्तीला अरेस्ट केली की त्याला ताबडतोबीने त्याला मेडिकल ऑफिसरकडे त्याची तपासणी करणं गरजेचं आहे. आणि याच सेक्शन 55 आणि 56च्या बाबत आपण 55, 56, 57 BNSचा विचार केला तर या अरेस्टच्या बाबतचं पुढची प्रक्रिया जी काय ती सांगितली गेली. हे कशाकरता सांगितली गेली आहे की न्यायव्यवस्थेने किंवा फौजदारी प्रक्रियेचा विचार करताना किंवा फौजदारी केसच्या बाबत आपण विचार करताना अतिशय महत्त्वाची ही गोष्ट मानली जाते. बऱ्याच वेळेला एखाद्या व्यक्तीला अरेस्ट केले त्याला मारहाण झालेली असते. आपण एखाद्या व्यक्तीचा जो काही डिफेन्स घेतो आपण तो काउंटर डिफेन्स आपल्याला जर घ्यायचा असेल की मला देखील मारण्याकरता तो आलेला होता, मला देखील त्यावेळेला मारहाण झालेली आहे आणि हे दाखवण्याकरता त्या व्यक्तीला अरेस्ट करणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा उलट देखील असतं. तपासिक अंमलदाराला अशा आरोपीला किंवा अशा व्यक्तीला आपण आरोपी म्हणण्याच्या अशा व्यक्तीला मेडिकलकरता घेऊन जातो. त्याचं कारण असं की ज्या घटनेमध्ये ज्या इन्सिडेंटच्या बाबत जेव्हा ही घटना घडलेली आहे त्यावेळेला त्याच्या अंगावरती समजा रेपचे महिलांच्या बाबत गुन्हे असतील किंवा मर्डरचा गुन्हा असेल, त्याच्यामध्ये त्यांची झालेली झटापट असेल किंवा आणखीन कुठल्या प्रकारचे जे व्रण आहेत का किंवा एखादा गळा दाबून मारलेला आहे, अशा वेळेला ती समोरची व्यक्ती जे आहे ते प्रतिकार करताना ह्याला काही जखमा झालेल्या आहेत का, त्या आरोपीला काही जखमा झालेल्या आहेत का, या निश्चित करण्याकरता किंवा त्याची परिस्थिती
काय आहे हे बघण्याकरता त्या व्यक्तीला मेडिकलसाठी घेऊन जाणं अरेस्ट केल्यानंतर ताबडतोब घेऊन जाणं गरजेचं. त्याची त्यावेळची परिस्थिती काय, त्याच्या अंगावरती रक्ताचे डाग होते का, जखमा झालेल्या ते कुठे झालेल्या होत्या, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या मेडिकलमध्ये येणं गरजेचं आहे. आणि त्याची परिस्थिती निश्चित जाणण्याकरता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं किंवा तपासिक अंमलदाराला त्याला मेडिकलला घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि मेडिकल फक्त घेऊन जाणं गरजेचं नाही आहे, तर त्याबाबतचे जे काही रिपोर्ट्स आहेत ते चार्जशीटमध्ये किंवा दोषारोप जेव्हा ते पूर्ण तपास जो केला जातो की तपासाच्या अनुषंगाने दोषारोपपत्र जे काय ठेवलं जातं त्याच्यामध्ये देखील ह्या गोष्टी विचार करून विचारपूर्वक त्या सगळ्या गोष्टी नमूद करून त्याला त्याबाबतचा त्याच्यामध्ये समाविष्ट केले जातात. बऱ्याच वेळा असं होतं की कन्फेशनल स्टेटमेंट, की पूर्वीचं जे काय आहे कन्फेशनल स्टेटमेंट त्याला 164 स्टेटमेंट म्हणतो, त्याच अनुषंगाने BNSSच्या बाबतचा आपण जर विचार केला तर त्याचा 164 जाऊन काय झालेलं आहे ते 183 झालेलं आहे. तर ह्या अनुषंगाने कन्फेशनल स्टेटमेंट जर आपण रेकॉर्ड करताना जर बघितलं तर त्याची मानसिक स्थिती काय होती किंवा कशा प्रकारे ते स्टेटमेंट दिलेलं आहे हे आपण आरोपीचं स्टेटमेंटबाबत म्हणतो आहे. आपण कन्फेशनल स्टेटमेंट जे काही विक्टीमचं म्हणत नाही त्या आरोपीच्या बाबत जर आपण विचार केला तर तशा प्रकारचे त्याला वेळ दिला होता का, किंवा 24 तासाच्या आतमध्ये तो मेडिकल ट्रीटमेंट त्याला दिली होती का, मेडिकलच्या बाबत त्याला काय उपाय केले होते किंवा मेडिकलला घेऊन गेले होते, त्याची मानसिक स्थिती काय होती, ह्या सगळ्या गोष्टीसाठी ते त्याला मेडिकलला घेऊन जाणं गरजेचं होतं. आता आपल्या इथे अरेस्टच्या बाबत आपण विचार केला तर अरेस्टसाठी मेडिकलला 24 तासात त्याला नेलं पाहिजे की ताबडतोब, खरं म्हणजे ताबडतोब म्हटलेलं आहे, पण त्याच्यामध्ये 24 तासात त्याला मेडिकल होणं त्याची गरजेचे आहे. आणि ह्याच अनुषंगाने कुणापुढे होणं गरजेचं आहे तर ही मेडिकल जी आहे ती मेडिकल तिथला जो सरकारी दवाखान्यातला की जिथे उपजिल्हा रुग्णालय असेल तर उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा जिल्हा रुग्णालय असेल, जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, जिथे अशा कुठल्याच परिस्थिती अवेलेबल नाहीत तर अशा ठिकाणी जिथे की MD म्हणजे जो काही MD डॉक्टर असतील त्यांच्यापुढे की नेहमीचे प्रॅक्टिशनर असतील डॉक्टर की त्यांच्यापुढे त्याला मेडिकलसाठी घेऊन जाऊन त्याच्या अंगावर काही शरीरावर काही जखमा आहेत किंवा काय हे सगळं बघितलं जातं. आणि ह्याच अनुषंगाने तो रिपोर्ट कागदपत्र समाविष्ट केला गेलेला आहे किंवा समाविष्ट केला जातो. आणि कशासाठी तर त्याचा फायदा बऱ्याच वेळेला आपल्याला डिफेन्स घेण्याकरता त्याला आपण सेल्फ डिफेन्स म्हणतो की मला मारण्याकरता आला होता आणि त्या अनुषंगाने काही जखमा झालेल्या आहेत आणि त्याबाबत जर हे झालेल्या आहेत मग सेल्फ डिफेन्स आपण 302चा खाली आणू शकतो. या सगळ्या गोष्टींचा हा विचार करणं गरजेचं इथे आहे आणि तो डॉक्टरकडे किंवा तपासणी केली जाते. आता महिलांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर एखाद्या महिलेला अरेस्ट करायचं असेल विथ वॉरंट विदाऊट वॉरंट जर अरेस्ट करायचं असेल तर त्याबाबतची प्रोसिजर काय आहे तर ती हुसेनारा खातून ही एक महत्त्वाची केस आहे. त्या हुसेनारा खातूनमध्ये त्याचे काही प्रतिबंध घालून दिले आहेत. जसं आता आपल्याला आर्नेश कुमारच्या बाबतीत आपण विचार जर केला तर हुसेनारा खातूनच्या बाबतीत काही निर्णय त्यावेळेचे जे काही गाईडलाईन्स घालून दिला त्याच्यामध्ये महिलेला सूर्यास्तानंतर अरेस्ट करता येत नाही, तिला सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्यास्तानंतर याच्यामध्ये तिला अरेस्ट करायला पाहिजे. अरेस्ट करताना तिला महिला कॉन्स्टेबल असायला पाहिजे किंवा ती तपासिक अंमलदार जी काय असेल ती महिला असायला पाहिजे. आणि तसं नसेल तर मग काय तर तिला वॉरंटने कोर्टाच्या परवानगीने तिला अरेस्ट करणं गरजेचं आहे. आणि मग अशी परवानगी ती लेखी असणं गरजेचं आहे असं म्हटलं गेलं आहे की तिला आता त्या एखादी महिला जे काही गुन्हा करून त्या गुन्ह्याच्या ठिकाणावरून परागंदा होण्याची शक्यता आहे असं जर वाटत असेल तर कोर्टाच्या परवानगीने तिला अरेस्ट करणं गरजेचं नाही. अशा परिस्थितीमध्ये तिथली जी कोणी स्थानिक ठिकाणी जर महिला असेल तिच्यासमोर तिला अरेस्ट करणं गरजेचं आहे. याचबाबत जर आपण विचार केला तर त्यामध्ये काही केस लॉज आहेत. त्याच्यामध्ये एका महिलेला त्या नाईट क्लबमध्ये ती अरेस्ट, आता रिसेंट 2025ची केस आहे, केसला मी आपल्याला पुरवेनंतर. तर त्या केसमध्ये असं झालेलं आहे की तिला ते पत्त्यांसही तिच्या हातात पत्ते होते नाईट क्लबमध्ये, त्या पत्त्यांसह तिला अरेस्ट केली आणि मग तिला दुसऱ्या दिवशी करण्यात आलेली आहे. अशा वेळी तो तपासिक अंमलदार जो होता त्याने महिला कॉन्स्टेबल बरोबर घेऊन गेलेलं नाही आहे आणि त्या अनुषंगाने तिला कॉम्पन्सेशन म्हणून 25,000 रुपये देण्यात आलेले आहेत. मग अशा वेळेला तो तपासिक अंमलदार आहे त्याला बडतर्फ किंवा त्याची जी काही त्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी आहे ती देखील त्याची झालेली आहे त्या केसमध्ये. अशा बऱ्याच गोष्टी ज्या असतात त्या कायद्यामध्ये अभिप्रेत आहेत आणि त्या अंतर्भूत आहेत. त्याचा फक्त आपण विचार केला पाहिजे, त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. ह्या सगळ्या BNSSमध्ये तर आणखीन त्याला उजाला दिलेला आहे. ह्या प्रत्येक गोष्टी व्हायलाच पाहिजेत.
असं म्हटलं गेलेलं आहे. एवढंच नाही तर त्याच्यामध्ये जर एखादा व्यक्तीला अरेस्ट केलेला आहे आणि अरेस्ट केल्यानंतर त्याला कोर्टापुढे हजर करताना चेकलिस्ट देणं गरजेचं आहे. त्या जो मगाशी म्हटल्याप्रमाणे तो अरेस्ट फॉर्म व्यवस्थित भरला पाहिजे, चेकलिस्ट असणं गरजेचं आहे, रिमांडची कारणं महत्त्वाची आहेत. त्याच्याबरोबरीने आपण बघतो रिमांडला हजर केल्यानंतर विचारलं जातं की तुम्ही केळी डायरी आणलेली आहेत का. कोर्ट बऱ्याच वेळा केळी डायरी बघतो, पण बऱ्याच वेळा केळी डायरीमध्ये काय लिहिलेलं आहे कोर्ट त्याचं अवलोकन करत नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी चेकलिस्टच्या बाबत, अरेस्ट फॉर्मबाबत कोर्ट बघायलाच पाहिजे. आणि जर हे नसेल तर बऱ्याच वेळा म्हणतो की आम्ही चेकलिस्ट दिली असं म्हटलं गेलं पाहिजे, पण खरी दिली आहे की त्या ह्याच्यामध्ये फॉर्ममध्ये म्हटलं गेलं किंवा त्या केळी डायरीमध्ये म्हटलं. आता केळी डायरी बघण्याचा अधिकार आपल्याला नसतो. पोलिसांची केळी डायरी बघण्याचा अधिकार हा केवळ न्यायाधीश महाराज किंवा कोर्टाला तो अधिकार असतो. कोर्ट ते बघतो की याच्यामध्ये चेकलिस्ट दिलेली आहे आणि हे सगळं आपण बघणं गरजेचं आहे की याच्यामध्ये चेकलिस्ट दिलेली आहे का. नसेल अरेस्ट केलेली आहे ती योग्य प्रकारे अरेस्ट केलेली आहे का, ते फॉर्म जो भरला आहे अरेस्ट फॉर्म भरलेला आहे का, किंवा त्याच्या नातेवाईकांना सांगितलेलं आहे का. जर नातेवाईक नसतील अवेलेबल त्याला जस्ट फ्रेंड म्हणजे त्याचा जवळचा जो कोण मित्र आहे त्याला सांगितलेला आहे किंवा तो जिथे राहतो त्याला सांगितलेलं आहे का. याचमध्ये तो विहानाने ही जी काही केस सुजाता जी केस आहे त्या केसमध्ये स्पष्टपणे नमूद केलेल्या आहेत. आणि ह्याच गोष्टी परत सत्येंद्रकुमार आणतील की सत्येंद्रकुमार आणतील बघितले तर ही केस आहे ती बऱ्याच वेळा चाललेली आहे मेहरबान कोर्टापुढे, सुप्रीम कोर्टापुढे बऱ्याच वेळा ती आलेली आहे. त्याच्यामध्ये बरेच वकिलांनी त्याच्यामध्ये इंटरफेअर म्हणजे हे करून त्या केस अगदी मजबूतीकरण ज्याला म्हणून असे स्ट्रॉंग त्याच्यामध्ये हे केल्यात आणि गाईडलाईन्स घालून दिली आहेत ती कशा प्रकारे अरेस्ट केलं पाहिजे. जर आपण बेल दाखल केला, बेलच्या बाबत देखील त्याच्यात म्हटलेलं आहे की बेल जर दाखल केला तो बेल जो आहे तो किती काळामध्ये त्याचा हे केलं पाहिजे, निपटारा व्हायला पाहिजे किंवा ऑर्डर व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे जर तो बेल द्यायचा असेल, नाकारायचा असेल, तो बेल नाकारण्याची कारणं व्यवस्थितपणे त्या ह्याच्यामध्ये नमूद करणं, त्या न्यायाधीशांनी नमूद करणं गरजेचं की बेल रिजेक्ट केलेला किंवा बेल दिले आहे तर का दिलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेल्या आहेत आणि सुप्रीम कोर्ट आहे त्याच्यात प्रत्येक वेळेला वेगवेगळे न्यायनिर्णय जे आहेत त्याच्यामध्ये अस्तित्वात आलेले आहेत आणि तेच ह्याच अनुषंगाने आलेले आहेत. आता अरेस्ट आणि मधला जो का आहे तो जो काही तपासाचा भाग जो आहे तो आपण बघितला तो ह्याच्यापासून जुना जो आहे ते 154 173 8पर्यंत जो आहे तो जर बघितला आपण तर इथे जो आहे त्याचा जर आपण विचार केला तर 183 173 ते पुढे 199पर्यंत ते दिले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये स्पष्टपणे चार्जशीट कशी दाखल केली पाहिजे, चार्जशीट दाखल करताना कोणकोणते उपाययोजना केले पाहिजेत, त्याच्यानंतर चार्जशीट दाखल झाल्यानंतर आणखीन तपासिक अंमलदाराला काही अधिकार आहेत का हे देखील बघितले गेले पाहिजेत. आता एखाद्या आरोपीला अरेस्ट केलेला आहे तर त्याला आपण म्हणतो की 24 तासामध्ये त्याला कोर्टापुढे हजर केलं पाहिजे. पण जर बाहेरच्या राज्यामध्ये जर अरेस्ट केलं गेलं असेल तर त्याची प्रक्रिया काय, तर ते 24 तास सोडून म्हणजे त्याला एक्सक्लूड आणि इन्क्लूड असं म्हटलं गेलेलं आहे. तर त्या अनुषंगाने देखील विचार केला पाहिजे. आणि मग हा चार्जशीट अरेस्ट केल्यानंतर जे काही आपण रिमांड रिपोर्ट आपण बघतो त्या रिमांड रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हटलं गेलेलं आहे की त्या केव्हा अरेस्ट केलेल्या आहेत त्याबाबतच्या सगळ्या जे काही रिमांड रिपोर्टचे 1 ते 15पर्यंत जे काही पॉईंट दिले आहेत ते सगळ्या तपासिक अंमलदाराने व्यवस्थित भरणं गरजेचं आहे. आणि तपासाच्या नंतर त्याला अरेस्ट करायचे आहे, तुम्हाला PCR व्हावा आहे, पोलीस कस्टडी रिमांड पाहिजे, तो का पाहिजे तर त्याच्यामध्येच आता ॲड केलं. आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे. त्याची प्रत्येक कारणं त्या पोलीस कस्टडी रिमांडच्या बाबतीत किंवा तो काय रिमांड रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये पाठीमागे असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याप्रमाणे प्रत्येक मुद्दा त्याबाबतचा त्या ह्याच्याबाबतचा आरोपीबाबतचा त्याच्यात स्पष्टपणे नमूद करणं गरजेचं आहे आणि मग तो रिमांड रिपोर्ट सादर करणं गरजेचं आहे. आता रिमांड रिपोर्टच्या बाबत चेकलिस्ट मगाशी म्हटल्याप्रमाणे आलीच, चेकलिस्टवरती सही असणं गरजेचं आहे. फक्त चेकलिस्ट दिली असं त्यांना त्या केळी डायरीमध्ये म्हणता येणार नाही. तर चेकलिस्ट दिलेली आहे त्याच्यात ती साईन पाहिजे, काउंटर साईन असायला पाहिजे आणि ती मेहरबान कोर्टापुढे त्याने हजर केली पाहिजे आणि मग तो रिमांडचं हे पूर्ण होतो. रिमांडच्या बाबतीत जी काही टाईमलाईन घालून दिलेली आहे त्याचा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे. पुढे चार्जशीट जी दाखल करायची आपण म्हटलो चार्जशीट दाखल करताना जो 10 वर्षापेक्षा खाली गुन्हा असेल त्याला 60 दिवसात चार्जशीट दाखल केली पाहिजे. त्याच्यानंतर जर लाईफ असेल किंवा त्याच्या 10 वर्षापेक्षा जास्त असेल तर 90 दिवसामध्ये चार्जशीट दाखल केली पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन समजा मोक्कासारखे स्पेशल ऑफेन्स असेल, MCOC सारखे असतील त्याच्यामध्ये 180 दिवसाची जी काही हे दिलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये आणखीन पोलिसांना अधिकार दिले आहेत. जरी कधी पोलिसांना असं वाटलं की याच्यामध्ये आणखीन तपास करणं गरजेचं आहे, तपास पूर्ण झालेला नाही आहे, 60 दिवसात तपास पूर्ण झालेला आहे, त्याचा वेगळा अर्ज
त्यांनी दाखल करणं गरजेचं आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने त्याची कारणं स्पष्टपणे नमूद करणं आणि कोर्टापुढे तसा अर्ज येणं गरजेचं आहे. तर ते कोर्ट ती मुदत जी एका 60 दिवसाची वाढून देईल, 90 दिवसाची ती वाढून देईल किंवा बऱ्याच वेळेला मोकासारख्या केसमध्ये त्यांचा तपास जो आहे तो 180 दिवसामध्ये होत नाही. मग 180 दिवसांमध्ये नाही झाला तर त्याच्यामध्ये त्यांचा जी का पुरवणी चार्जशीट दाखल करायची असेल किंवा आणखीन तपासामध्ये वाढवून मुदत जर घ्यायची असेल तर आत्ता म्हटल्याप्रमाणे त्यांना स्पष्टपणे ते सांगणं गरजेचं आणि ती मुदत वाढवून घेणं त्यांना गरजेचं आणि ती वाढवून दिली जाते. पण त्याचं कारण परत स्पष्टपणे कोर्टाला म्हटलं जातं. बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या आरोपीला रिमांडसोबत हजर केलेला आहे. आता रिमांडची पूर्वीचा रिमांड जो 15 दिवसाचा होता म्हणजे 14 दिवसाचा होता, पण अरेस्ट केल्यापासून नंतर पुढे तो 14 दिवसाचा होता. त्याच्यामध्ये रिमांड घेण्याचा कालावधी आहे तो टाईमलाईन आहे ते याच्यामध्ये आता वाढवलेली आहे. जेव्हा केव्हा जर आता तपासी अंमलदाराला असं वाटलं की याच्यामध्ये तपास पूर्ण झालेला नाही की रिमांडची जे काय तो 14 दिवसात होत नाही तर तो रिमांड आता अलीकडचा तुम्ही BNS प्रमाणे दाखल केलेला रिमांड रिपोर्ट बघितलात का? आपण सगळ्यांनी कोणी आता क्रिमिनल प्रॅक्टिस करणाऱ्याने बघितलं. आता त्या रिमांड रिपोर्टच्या शेवटी असं म्हटलं जातं किंवा ते पुढे समोर असं कंसात असं म्हटलं जातं की त्याची शक्यता जर असेल तर ती आम्हाला रिमांड घेण्याची मुभा ठेवून हा रिमांड रिपोर्ट आम्ही सादर करत आहोत असं त्या रिमांड रिपोर्टमध्ये म्हणावं लागतं. आणि ते म्हटलेलं आता नवीन कायद्याप्रमाणे ते म्हटलं जातं आणि तशा प्रकारचं रिमांड ते पुढे आणखीन कधी त्या आरोपीचा रिमांड त्यांच्या आवश्यक कारणाकरता ते घेऊ शकतात. एखाद्या बाबतीत त्यांना जर माहिती नंतर मिळाली किंवा मागावून त्या गुन्ह्याच्या बाबतीत किंवा आणखीन एखाद्या आरोपीच्या बाबत जर माहिती त्यांना मिळाली तर अशा प्रकारचं तो काही मुभा त्यांनी ठेवलेली असते. ती मुभा ठेवून त्यांना अरेस्ट करता येतो आणि पुन्हा रिमांड त्या आरोपीचा जरी तो मॅजिस्ट्रेट कोठडीमध्ये जरी तो जेलमध्ये असला तरी त्याला पुन्हा किंवा त्याला जरी बेल झाला असला तरी त्याला पुन्हा त्या रिमांडच्या ह्याच्यामध्ये पुन्हा रिमांडसोबत त्याला हजर करता येतात आणि त्यांना जे आवश्यक असेल तेवढा रिमांड ते मागू शकतात असं म्हटलं गेलं. आता चार्जशीटचे टाईमलाईन आहेत. तशाच प्रकारे गुन्हा दाखल झाल्यानंतर जी काही प्रोसिजर आहे म्हणजे ती वेळोवेळी आपल्या जर मला पुन्हा आणखी म्हणजे आता मी संपवत नाही आहे तर त्याबाबतचे जे काही घटक आहेत म्हणजे जी काही क्रिमिनल म्हणजे आपल्या भारतामधले जे काही आहेत 27 मुद्दे आहेत किंवा 27 ज्या स्टेज आहेत त्या स्टेज सांगण्याची मी संधी जर मिळाली पुन्हा या अधिवक्ता परिषदेकडून मी मुद्दामून सरांकडून घेईन. ती प्रत्येक वेळेला मी वेगवेगळं सांगेन. पण आजचा विषय जो आहे तर तो वेगळा प्रकार म्हणजे गुन्हा दाखल झाल्यापासून चार्जशीटपर्यंत चार्जशीटनंतर जो काही ह्याचा पुढचा तपास जो आहे किंवा त्याला आपण इन्क्वायरी म्हणजे ट्रायलच्या बाबतचा जो आहे ट्रायल संपल्यानंतर जजमेंटनंतर मग अगदी ते ह्याच्यापर्यंत क्षमा याचनेपर्यंत की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या ज्या त्या मुद्दे ह्याच्यामध्ये त्यात. पण आता आपण तो इन्व्हेस्टिगेशन आणि तपास म्हणजे अरेस्ट ह्याबाबत आपण हे केलेलं आहे विचार केला. आता अरेस्टच्या बाबत आणखीन प्रोक्लेमेशन वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आपण अरेस्टवरती इथे थांबू आणि आपण बेलकडे आता जाऊया. कारण आपला जो वेळ दिलेला आहे तो वेळ जर बघितला आपण तो साधारणतः 1 तासाचा आपल्याला वेळ दिलेला आहे. त्या अनुषंगाने आपण बघितलं. आता बेलचे जे काही मुद्दे आहेत ते आपण बघूया. आता चार्जशीटच्या बाबत इथे जर आपण बघितलं तर मुदतीत चार्जशीट दाखल केलेली नाही आहे. आता 395 सारखा ऑफेन्स आहे. त्याच्यानंतर आपण हे जर बघितलं 498 आहे. आता 498 हे जो आहे ते त्याच्याबरोबर 306 जो आहे म्हणजे मी 306 जो आता नवीन BNS प्रमाणे 108 वगैरे आहे म्हणजे मला आता पाठ झालेल्या आहेत अनुषंगाने त्या ह्याच्याप्रमाणे असा जर आपण विचार केला तर त्याबाबतची जी काही चार्जशीट दाखल करण्याची मुदत जी आहे ती 60 दिवसात चार्जशीट दाखल केली पाहिजे. 60 दिवसात चार्जशीट दाखल होत नाही आहे. मग अशा वेळेला आपण अर्ज दाखल करतो तो 187 जुना जो होता 167 किती होता 2 होता. तर आता 187 3 झालेला आहे 2 झालेला आहे. मग 187 2मध्ये जे काही कारणं त्याने घालून दिली आहेत की आपल्याला डिफॉल्ट बेल दाखल करता येतो. मुदत म्हणजे 90 दिवसात चार्जशीट झालेली नाही आहे किंवा आणखीन 180 दिवसात झालेली नाही. त्या डिफॉल्ट बेल आला. बेलची सुरुवात जी होते ते डिफॉल्ट बेलपासून होते. मग आपण ते बेलेबल ऑफेन्स नॉन बेलेबल ऑफेन्स किंवा अँटिसिपेटरी बेल ते पुढे आणखीन. तर या अनुषंगाने डिफॉल्ट बेल मागण्याचे जे काय आहेत त्याला वेगवेगळे आता न्यायनिर्णय आहेत. जर पूर्वीचं जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच केसला अरेस्ट त्याच्यामध्ये मुद्दे परत असे आहेत की अरेस्ट कधी केली पाहिजे म्हणजे अरेस्ट केली आणि कोर्टापुढे हजर केल्या तिथपासून 60 दिवस मोजायचे की अरेस्ट वगळून म्हणजे अरेस्टचा दिवस वगळून याच्याबाबत खर्चे साहेब म्हणजे न्यायाधीश महाराज खर्चे जे आहेत त्यांचे 2 जजमेंट आहेत. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर संजय दत्तची केस आहे. त्याचप्रमाणे डॉन म्हणणं इथे असं म्हणणं चुकीचं आहे. ते दुबईमधले जे काही आरोपी आहेत त्यांच्याबाबत जर विचार केला तर त्यांची केसला आपल्या इथली जी काय त्याच्यामध्ये देखील अरेस्ट कधी म्हणायचं किंवा अरेस्ट
च्या बाबत कधी एक्सक्लूड करायचं म्हणजे पहिला दिवस तो बघून अशा बऱ्याच हे केलेले आहेत. त्याचप्रमाणे दिवाण बिल्डर जे आहेत त्याच्याबाबतची सुप्रीम कोर्टाची केस आहे, त्याच्यामध्ये देखील डिफॉल्ट बेलवरती सुप्रीम कोर्टाने त्यांना सोडले. त्यांचं असं म्हणणं की 60 दिवस पूर्ण झाले आहेत. 60 दिवस पूर्ण झाल्यानंतर आम्हाला अरेस्ट केलं, तो वगळून आम्ही 60 दिवसात आम्ही जामिनाचा अर्ज दाखल केलेला आहे, ऑनलाईन दाखल केलेला आहे की 61व्या दिवशी दाखल केला आहे. आपण बऱ्याच वेळा होतो 61व्या दिवशी जामिनाचा अर्ज दाखल करतो, पण मग 61व्या दिवशी जामिनाचा अर्ज दाखल केल्यानंतर तो आपला जो अर्ज आहे तो सुप्रिटेंडंट पुढे कोर्टापुढे गेल्यानंतर AS to से केला जातो. AS to से केल्यानंतर AS to बऱ्याच वेळा कोर्ट काय करतं, AS to से मागवतो, पण त्याच वेळेला PP to से म्हटलं जातं. मग PP to से म्हटलं गेलं की पोलिसांना समजतं की बाबा याच्यात चार्जशीट दाखल डिफॉल्ट बेलचा अर्ज आला ते आहे ना, तशी जशी जी चार्जशीट आहे ती तिथे हजर केली जाते. मग आपल्या डिफॉल्ट बेलचा हे जातो. मग अशा वेळेला त्या दिवाण केसमध्ये काय झालं की त्याने जो का अर्ज दाखल केला तो अर्ज साधारणतः 61व्या दिवशी सकाळी ऑनलाईन त्यांनी दाखल केला. तो 10:30 वाजता त्यांनी दाखल केला आणि मग त्याच दिवशी 11 वाजता त्यांची चार्जशीट आलेली आहे. आणि त्याच केसमध्ये असं झालं होतं की एक दिवस मध्ये सुट्टी आली आणि जो वर्किंग डे जो होता हॉलिडे होता आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी ताबडतोब बेल दाखल केला होता. मग अशा वेळेला हायकोर्टाने बेल त्यांना नाकारला, म्हणजे तो खालच्या ट्रायल कोर्टाने त्यांना बेल नाकारला. हायकोर्टाने देखील म्हटलं की चार्जशीट त्या दिवशी दाखल झाली, 61व्या दिवशी दाखल झाली, म्हणजे दुसऱ्या दिवशी दाखल झालेली आहे. पण सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की त्यांनी अर्ज कधी केला, चार्जशीट दाखल व्हायच्या अगोदर. हे प्रकरण का सांगतोय की अलीकडे मी एका उरणच्या केसमध्ये 395चा जामिनाचा अर्ज दाखल केला, डिफॉल्ट बेलसाठी दाखल केला, पण डिफॉल्ट बेल ज्या कोर्टाकडे ज्या दिवशी चार्ज होता त्यांनी तो हे APP to से केला आणि APP से असे आणि AS to से हे केला. पण ताबडतोब त्यांनी चार्जशीट दाखल आणि माझ्यासमोर ती चार्जशीट त्यांनी तिथे हे केली. पण त्याच्यामध्ये दिवाळीची ते काही हे होती, चार्जशीट दाखल झालेली आहे पण त्याला नंबर पडलेला नाही आहे. चार्जशीट दाखल करून तो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर गेला, कारण त्यांची मुदत संपत होती, दिवाळीचं वेकेशन संपणार होतं, पण त्याला हे नंबर पडलेला नव्हता. का तर तिथला जो काय अधिकारी आहे, तिथला जो काय क्लार्क आहे म्हणजे सिनियर क्लार्क आहे त्यांची तपासलेली नव्हती. आता चार्जशीट येणं म्हणजे फक्त अपुरी चार्जशीट जर असली तरी आपल्याला डिफॉल्ट बेल मिळणं गरजेचं आहे. याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या केस लॉज आहेत, त्या केस लॉजच्या अनुषंगाने इथे प्रत्येक वेळेला आपण विचार करणं इथे आत्ता आपल्याला ते हे करता येणार नाहीत. तर हा डिफॉल्ट बेलचा अधिकार जो आपला जो आहे तो कायद्याने आपल्याला दिलेला आहे. आणि BNSने पण आणखीन त्याच्यात महत्त्वाच्या हे टाईमलाईनच्या अनुषंगाने अतिशय चांगल्या प्रकारे जे आरोपीच्या बाबतीत त्याच्यामध्ये संकल्पना ज्या काय ते अंतर्भूत केलेल्या आहेत. आता आपण बेलच्या बाबत जर आपण म्हटलं तर बेलच्या अनुषंगाने आपण हे जर केलं तर पूर्वीचा जो आपला 436 बेल इन बेलेबल ऑफेन्स आपण म्हणतो, तर आता 436 जो आहे तो 436 जाऊन जो काही चॅप्टर जो आहे तो चॅप्टर इथे 35वा चॅप्टर, म्हणजे आपण 3 चॅप्टरचा विचार जसा केला त्याच्यामधला 35वा जो चॅप्टर तो बेलच्या बाबत जो आहे तो 436मध्ये देखील 436A देखील आलेला आहे. का तर तो किती काळ जेलमध्ये वगैरे आपण नेहमी 436A प्रमाणे जामिनाचा अर्ज दाखल करतो आपण. तो जर बघितला तर 478 प्रमाणे इथे सुरुवात झालेली आहे. ते 482 प्रमाणे आपण बघतो, 482 4 प्रमाणेपर्यंत ह्या बेलच्या अनुषंगाने आपण विचार केला जातो. बेल इन बेलेबल ऑफेन्स, आता बेलेबल ऑफेन्समध्ये आपल्याला बेल मिळालाच पाहिजे, आपला अधिकार आहे. जर एखाद्या व्यक्तीला ती अरेस्ट केली, मग पुन्हा आपण पाठीमागे येतो, एखादी व्यक्ती जर अरेस्ट केलेली आहे तर अरेस्ट करताना त्या तपासिक अंमलदाराने त्या अरेस्ट केलेल्या व्यक्तीला सांगणं गरजेचं असतं. त्याच्या अधिकारामध्ये ते येतं की बाबा हा ऑफेन्स जो आहे तो जरी नॉन बेलेबल असला तरी तुला जामीन देण्याचा अधिकार आहे, किंवा हा ऑफेन्स बेलेबल आहे तरी देखील तो इथे जामीन देऊ शकतो. मग त्याला आपण साधारणतः आपलं म्हटलं जायचं टेबल जामीन आपण म्हणतो की नाही, की जो तपासिक अंमलदार आहे किंवा जो कोणी तिथला जो काही स्टेशन ऑफिसर आहे त्या स्टेशन ऑफिसरने त्याला ताबडतोब जामीन दिला पाहिजे तिथे, असं म्हटलं येतं. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की काही राजकीय मंडळींना अरेस्ट केलेली आहे, अरेस्ट करून त्याने घेऊन गेला आणि मग जामिनावर पण सोडलं. अरे आपण म्हणतो अरेस्ट काय केली, जामीन की ती कायद्यामध्ये तशीच अंतर्भूत हे प्रक्रिया आहे, त्या अनुषंगाने आपण नवीन सांगण्याची गरज नाही आहे. पण इथे पुन्हा आपण मला असं म्हणायचं की पुन्हा आपल्याला उजाळा मिळतो या सगळ्या गोष्टीला. हे सगळं आपल्याला माहितीच आहे सगळ्या, पण ह्या गोष्टी पुन्हा जर आपण हे केलं तर आणखीन आपल्या त्या मजबूत आपला जो काही कायदा आहे किंवा ज्युनियर मंडळसाठी जर विचार केला तर त्यांना देखील ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आता अटकपूर्व जामिनासाठी आपण जातो, जामीन देऊन येतो, खरं म्हणजे जामीन द्यायची गरज नसते इथे, पण आपण तिथे जामीन घेऊन जातो आणि जामीन देऊन येतो. तसंच
तो टेबल जामीन घेण्याची पद्धत आहे किंवा पोलीस ठाण्यात जामीन घेऊन किंवा तिथे घेण्याचे अधिकार आहे, याबाबत त्या तपासी अंमलदाराने अरेस्ट केल्यानंतर सांगणं गरजेचं आहे. आणि याच अनुषंगाने जर आपण विचार केला, जेव्हा अरेस्ट करताना त्या तपासी अंमलदाराने त्यांच्या मर्जीचा वकील, आता मर्जीचा वकील इथे शब्द मी असंही करतो की तो वकील कुठलाही त्यांच्या जवळचा वकील नेमू शकतो. आता याच अनुषंगाने BNS प्रमाणे जर आपण विचार केला तर अशी सुविधा दिलेली हे केलेली आहे, त्याच्यात अंतर्भूत सेक्शन अंतर्भूत केलेलं आहे की जेव्हा तपासी अंमलदाराने तपासीच्या अनुषंगाने त्याची जर इन्क्वायरी चालू आहे हे जर असेल, त्यावेळेला त्याचा वकील हजर ठेवण्याची जी काही हे दिली मुभा दिली, तिथं वकील हजर राहू शकतो आणि त्याच्यासमोर त्याचं इंट्रॉगेशन होऊ शकतो आणि करण्याचा अधिकार तिथे या BNSने आपल्याला दिलेले आहेत आणि त्या बंद्याला किंवा त्या व्यक्तीला दिलेले आहेत, असं ह्याच्यामध्ये BNSमध्ये म्हटले गेलेलं आहे. आणि ह्याच अनुषंगाने आपण 436कडे की जुना जो 436 जो आहे त्याच्याकडे आपण येऊ. म्हणजे आता नवीन जो बघितला आपण तर 478 प्रमाणे आपण विचार केला तर तो बेल इन बेलेबल ऑफेन्स म्हटलं गेलेलं आहे. तो कोणालाही त्याच्यामध्ये बेल मिळतो. आता बेल इन नॉन बेलेबल ऑफेन्स 479(1) जो बघितला, म्हणजे आता नवीनचा. आणि जुना काय म्हणतो आपण, तो बेल इन नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये 480 आणि 437, म्हणजे तो नॉन बेलेबल ऑफेन्स जो होता तो 437. आता नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये देखील बेल मिळणं गरजेचं आहे. आता नॉन ह्याच्यामध्ये समजा 302 सारखा जो ऑफेन्स आहे त्याच्यामध्ये जर एखादी स्त्री आहे, म्हणजे गंभीर 302च असं नाही म्हणत की कुठल्याही गंभीर स्वरूपाचा जो काही ऑफेन्स आहे त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला अरेस्ट केली की जी स्त्री आहे, मग स्त्रीला अशा प्रकारचा जामीन मागण्याचा अधिकार ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे की आपण JMFCकडे म्हणतो, तो JMFCला अधिकार आहे की तो जामीन त्याला देऊ शकतो. त्याचप्रमाणे जर तो एखादा 16व्या वर्षाचा तो ज्युवेनाईल म्हणून ज्युवेनाईल कोर्टात जाईल, की आता ज्युवेनाईल म्हणत नाहीत, बाल अपराधी म्हणतात आणि बाल न्याय अधिकरण येते. ज्युवेनाईल कोर्ट आणि ज्युवेनाईल असे संकल्पना जी काय ती या BNSने काढून टाकलेली आहे. त्याच्यामध्ये वेगळी मायनर हा शब्द गेलेला आहे, तिथे चाइल्ड हा शब्द आलेला आहे. हे सगळं BNSमध्ये झालेलं आहे. तर ह्या अनुषंगाने आपण जर हे बघितलं तर एखाद्या स्त्रीला जर अरेस्ट केलेला आहे तर ती स्त्री जामीन मागू शकतो. आम्ही जामीन घेतलेले आहेत अशा प्रकारचा आम्ही विचार की कुठल्या कोर्टात किंवा कुठे असं म्हणण्याची गरज नाही, पण असं जामीन दिला पाहिजे. आणि अशा न्याय निर्णय देखील त्या अनुषंगाने आहेत की नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये देखील आपण बेल मागू शकतो आणि बेल देण्याचे अधिकार, बेल देण्याचे पॉवर्स हे कोर्टाला आहेत. कोर्ट जामीन देऊ शकतो. जर एखादी वयोवृद्ध व्यक्ती असेल त्याचा देखील आपण जामीन नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये मागतो. म्हणजे अतिशय गंभीर स्वरूपाचा जर ऑफेन्स असेल त्या गंभीर स्वरूपाच्या केसमध्ये देखील त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने देखील आपण जामीन आपल्याला तो मिळू शकतो आणि देण्याचे अधिकार आहेत. BNSने तर आणखीन आपल्याला अधिकार वाढवून दिलेले आहेत. त्याचप्रमाणे पोलिसांचे अधिकार देखील इथे वाढवलेले आहेत. आता बेल इन नॉन बेल ऑफेन्समध्ये आपण बघितलं तर पुढे जर आपण बघितलं तर अपेलेट कोर्टात आपण जामीन देतो. तो जर बघितला आपण 481 खाली की जो 437A. आता अपेलेट कोर्टाकडे जामीन देण्याचा प्रकार कुठला, समजा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये किंवा आणखी कुठल्याही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटने जर JMFCने जर शिक्षा दिली असेल तर अशा वेळेला ती शिक्षा हे करण्याकरता आपण तिथे 389 जुना जो काही 389 जो आहे त्याच्या अनुषंगाने आपण सस्पेन्शनचा अर्ज देतो आणि तो वरच्या कोर्टात आम्हाला जामीन मागायचं द्यायचा आहे म्हणून आपण तो जामीन हे करतो. त्याच अनुषंगाने कोर्ट देखील आपल्याकडून बॉन्ड घेतो की नाही, तो कुठल्या अनुषंगाने घेतो तर त्याच की नॉन बेल ऑफेन्समध्ये शिक्षा झालेली अशा वेळेला आपण 437 प्रमाणे जामीन देतो, बॉन्ड देतो आपण. तर त्याच अनुषंगाने बेल इन नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे वरच्या कोर्टात अपिअर होण्याकरता जो बेल आपण मागतो तो याच अनुषंगाने आमची शिक्षा जी झालेली आहे ती तहकूब करून आम्हाला जामीन मिळावा, तो याच अनुषंगाने आपण मग. आता 482 जर आपण बघितलं की आपला जुना जो आहे 482 काय आहे, आता नवीन 438 जुना अँटिसिपेटिव्ह बेल. आता अँटिसिपेटिव्ह बेलच्या अनुषंगाने जर बघितलं तर पूर्वी देखील 438(1) पासून 438(4) पर्यंत होतं. मनात ॲप्रिहेन्शन झालं, एखाद्या गुन्ह्यामध्ये मला अरेस्ट करायचं आहे, ॲप्रिहेन्शन झालं की ताबडतोब मी अटकपूर्व जामिनाकरता कोर्टात येतो, कोर्टात जामिनाचा अर्ज दाखल करतो आणि मग तो कोर्ट देतं का, कोर्ट देते जामीन हे करताना त्याच्यामधल्या अनुषंगाने त्याची ग्रॅव्हिटी, त्याचा ऑफेन्स पुन्हा हा परत गुन्हा करेल का, ह्या सगळ्या गोष्टी बघून की जे आता त्या 482(1) पासून 482(4) पर्यंत त्यांनी म्हटलेलं आहे. मग ते डिरेक्शन कशा प्रकारचे, बऱ्याच वेळा जामीन अँटिसिपेटेड बेल अटकपूर्व जामीन आपल्याला मिळतो. आता गंभीर अँटिसिपेटेड बेल 324मध्ये आता घेता येतो का,
मला सांगा 324 जो आहे तो नॉन बेलेबल ऑफेन्स. असं म्हटलं गेलं की नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये आपण जामिनाचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज मागतो की नाही, कशासाठी जातो? नॉन बेल ऑफेन्समध्ये जर ॲप्रिहेन्शन आम्हाला वाटलं की मी गेलो, पण आता 324 सारख्या ऑफेन्समध्ये नॉन बेल ऑफेन्स ह्याच्यामध्ये अँटिसिपेटेड बेल मिळत नाही का? तर इथे पुन्हा आपल्याला जो काही हे 35 जे आले, 35(1) पासून 35(7) जे आलेले आहेत, अरेस्टच्या बाबत नोटीस दिल्या पाहिजे. अर्नेस्ट कुमार आलेल्या आहेत, सत्येंद्र कुमार अंटील आलेला आहे, ह्या ज्या केस आलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने कधी अरेस्ट करायचं आपल्याला, त्याची ग्रॅव्हिटी काय आहे, त्याला नोटीस द्यायची, त्याला बोलवायचं पोलीस ठाण्यातून, म्हणजे बोलून घ्यायचं, त्याला त्याबाबत विचारणा करायची, ॲटोमॅटिक अरेस्ट नाही झाली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते सत्येंद्र कुमार अंटीलमध्ये आलेल्या आहेत. म्हणजे या सत्येंद्र कुमार अंटीलमध्ये ज्या का आलेल्या आहेत किंवा त्या अगोदरच्या अर्नेस्ट कुमारमध्ये आलेल्या आहेत. 498A सारखा ऑफेन्स आहे. पूर्वी 498Aचा ऑफेन्स दाखल झाला की ताबडतोब अरेस्ट व्हायची, पोलीस अटकपूर्व जामीन घ्यायला आम्हाला जायचं. आता तशी परिस्थिती राहिली नाही आहे. कायद्यामध्ये बऱ्याच सुधारणा आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने अशा प्रकारचे जे काही कायदे निर्माण हे केलेले आहेत की अंतर्भूत केलेले आहेत BNS याच्याप्रमाणे त्या सत्येंद्र कुमार अंटील आणि इतर केसच्या अनुषंगाने बऱ्याच केस लॉ त्याच्यामध्ये आत्ता रिसेंट केस लॉ जे आलेले आहेत मुंबई हायकोर्टाच्या, सुप्रीम कोर्टाच्या आहेत की अरेस्टच्या बाबतच्या डिफॉल्ट अरेस्ट आणि डिफॉल्ट बेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या हे नमूद केले आहेत. तर मग अँटिसिपेटेड बेल दाखल करताना कोर्ट अँटिसिपेटेड बेल बऱ्याच वेळा आता असं सांगितलं जातं की तुम्हाला बेल दाखल करता येईल का हे मला पहिल्यांदा पटवून द्या आणि मग अटकपूर्व जामीन दाखल करा असं देखील सांगितलं जातं. का तर आपल्याला जे काही याने अधिकार दिलेले आहेत की 7 वर्षापेक्षा ऑफिसमध्ये आपण ताबडतोब ॲटोमॅटिकली अरेस्ट होत नाहीत, त्याचाच हा एक भाग आहे असं समजलं जातं. आता 439 की जुना जो होता 439 तो आता 439 हे करून काय झालेला आहे तो 478 वगैरे पुढे ह्याच्याप्रमाणे हे केलेलं आहे. बेल बॉन्ड्स वगैरे आलेले आहेत. तर ह्या इनरंट पॉवर्स आहेत पूर्वीच्या जे काही 439 प्रमाणे ज्या होत्या त्या आता 483 484 जे काय आलेले आहेत त्या अनुषंगाने आहेत की आपण जर बेल खालच्या कोर्टाने बेल रिजेक्ट झालेला आहे तर आपण तो पुन्हा बेल ह्याच्यामध्ये सेशन कोर्टाच्या इनरंट पॉवर्स खाली आपण दाखल करतो आणि मग तो जे ते झाल्यानंतर आपण पुन्हा हायकोर्टात जातो. म्हणजे हायकोर्टाच्या ज्या पॉवर्स आहेत तो 482 ज्या जुन्या होत्या त्याच्या अनुषंगाने आपण ते अर्ज दाखल करतो. आता हे रेग्युलर बेलच्या बाबत झालं. आता याच अनुषंगाने बेल जर एखाद्या ह्याने जर बेल दाखल केल्या त्याच्यात काही अटी शर्ती जर हे केल्या नाहीत तर तो बेल कॅन्सल करण्याचे देखील अधिकार यामध्ये दिले आहेत. आणि ते 400 अँटिसिपेटेड बेल असेल तर 483 पासूनचे जे बाकीचे ऑफेन्स जे काय आहेत त्याच्या अंतर्भूत 439 1-2 जो आपण विचार करतो त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आता हे बेलच्या बाबतचे हे गोष्टी झाल्या आहेत. सत्येंद्र कुमार अंटील मला सांगणं गरजेचं होतं आपल्याला ती पुन्हा जर हे जर वेळ मिळता सत्येंद्र कुमार अंटील सांगण्याकरता पूर्ण एक लेक्चर गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता अरेस्ट हे याच्याबाबत झालेल्या आहेत. साधारणतः आपण आपला जो वेळ होतो मला वाटतं साधारणतः संपत आलेला आहे नाही का. जर आपल्याला जर काही शंका असतील ह्याच्यावरती तर त्याचं शंकांचं निरसन मी थोडक्यात आपलं आता करेन. म्हणजे आपलं सगळ्या गोष्टी झाल्यात. अरेस्ट कसं झालं, अरेस्टच्या बाबतचा मधला जो काही मुद्दा आहे इन्व्हेस्टिगेशनपासून तो चार्जशीट दाखल पर्यंत म्हणजे पोलिसांची जी काही कारवाई आहे कशाप्रकारे कारवाई चार्जशीट वगैरे ह्या अनुषंगाने जर ते अरेस्टच्या बाबत देखील आपण थोडक्यात मुद्दे आपण हे केलेले आहेत. आणि बेलच्या बाबत देखील आणखीन एक बेलचं हे झालेलं आहे की सस्पेन्सच्या मध्ये म्हणजे जुना 189 आणि 90 जो होता तो देखील हे झालेला आहे. एखादा गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि त्याला शिक्षा दिली आणि तो सस्पेंड करायची असेल तर सेशन कोर्टातून हायकोर्टात जायचं असेल तर अशा प्रकारचा आपण जामिनाचं बेल हे दाखल करतो. तर कुणाचे जर शंका जर असतील तर आपण 5 मिनटात त्याच्याबाबत जर निरसन करण्याचा प्रयत्न आपण करू असं मला वाटतो आहे. इथे आणखीन एक माझ्याकडून राहून गेलेलं आहे की त्याच्यात ह्या BNS प्रमाणे विक्टीमला अधिकार खूप दिलेले आहेत. विक्टीमचे जे काय अधिकार आहेत ते अतिशय दिलेले आहेत. प्रत्येक बेलच्या बाबत विक्टीमला बोललं जातं. आपण प्रायव्हेट केस दाखल केली तर ताबडतोब आरोपीला पहिलं बोलवलं जातं, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं. प्रत्येक ठिकाणी विक्टीमला चार्जशीट जी दाखल झाली आहे त्याच्या तपासाचा भागातला जो काही आहे कुठपर्यंत तपास आलेला आहे हे विचारण्याचे अधिकार BNSने त्या विक्टीमला दिलेले आहेत. हो विचारा ना. हो
हो हो हं. पॉवर्स आहेत. हो हो तुमचं असं म्हणणं की 435(3) प्रमाणे नोटीस दिलेली आहे, म्हणजे 403(35) मग तुम्हाला अरेस्ट केलेलं नाही आहे, पण तुम्ही जामिनाचा अर्ज अँटिसिपेटेड बेल खाली तुम्ही गेलेलात किंवा तुम्ही तिकडे जाऊ शकता असं तुमचं म्हणणं. पण नंतर मग पुन्हा अरेस्ट केल्यानंतर की चार्जशीट दाखल केली. फक्त याच्यामध्ये तुमचं असं म्हणणं की फक्त नोटीस दिली, इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्यानंतर चार्जशीट दाखल केली आणि चार्जशीट दाखल करताना नोटीस त्यांना पाठवली आणि तुम्ही आता या कोर्टात या आणि तुम्ही जामीन द्या. याचाच अर्थ तो प्रत्येक कोर्टावरती अवलंबून ते हे म्हणजे न्यायाधीश महाराज कशाप्रकारे ते हे करतात. आपण म्हणाला अँटिसिपेटेड बेलच्या अनुषंगाने आलो, पण इथे तुम्हाला रेग्युलर बेल जामिनाचा अर्ज दाखल करावा लागेल. तुम्ही चार्जशीटसोबत आलेलात, तुम्हाला नोटीस दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला कोर्टात हजर राहणं गरजेचं आहे. कोर्टात हजर झाल्यानंतर तुमचा जामिनाचा अर्ज येणं गरजेचं आहे. मग तो जामिनाचा अर्ज तुमचा कुठल्या परिस्थितीत येणार, जर तो नॉन बेलेबल ऑफेन्स असेल तर त्या अनुषंगाने येणार, बेलेबल असेल तर बेल तुम्हाला ताबडतोब, नॉन बेलेबल ऑफेन्स असेल तर सरकार पक्षाचं म्हणणं ऐकलं जाईल, इश्यू नोटीस होणार आणि मग त्याच्यावरती तुमचा जामिनाचा अर्ज होईल. तोपर्यंत तुम्ही अरेस्ट होणार. असं तुम्हाला म्हणायचं आम्हाला अरेस्ट काय केली किंवा का हे करत नाहीत. तर त्याच वेळेला त्या अनुषंगाने चार्जशीट जर आली असेल तर तो तुमचा अधिकार आहे की त्या तपासक अंमलदाराने तुम्हाला अरेस्ट नाही केलं, नोटिसीसोबत तुम्हाला हजर केलेलं आहे. याचा अर्थ तुम्हाला त्याबाबतची माहिती आहे, तुम्हाला गुन्ह्याच्या बाबतची माहिती आहे, तुम्ही अँटिसिपेटेड बेलसाठी गेला नव्हतात, मग तिथेच कोर्टाने तुम्हाला MCRमध्ये घेऊन जामीन देणं गरजेचं आहे असं माझं म्हणणं आहे. आता तुमचं जामिनाचा अर्ज घेत नाही असं नाही म्हणायला पाहिजे. तुमचा जामिनाचा अर्ज तुम्ही दाखल करा, दाखल करून त्या अर्जावरती योग्य तो आदेश व्हायला पाहिजे आणि मग त्याची पुढची जी काय त्याची तजवीज आहे ती तुम्हाला पुढे करता येईल. की मी जामिनाचा अर्ज मॅकॅनिकली घेतच नाही असं म्हणता येणार नाही आहे. तर तुमचा अर्ज रेकॉर्डवरती ठेवा, नाही तर तुमची अरेस्ट तुम्हाला ह्याने सोडलेला आहे, तपासक अंमलदाराने सोडलं आहे, कारण तुम्हाला नोटीस दिली होती 35(3)ची, बरोबर की नाही. तर तुम्हाला फक्त त्यावेळेस थोडक्यात तुम्हाला त्यांनी अँटिसिपेटेड बेल दिला असं न म्हणताना तुम्हाला मुवा दिलेली आहे, चार्जशीटसोबत हजर, बाकीची पूर्तता आहे ती तुम्ही कोर्टात जाऊन करायला पाहिजे. असं सर्वसाधारण न्यायव्यवस्थेतलं किंवा सर्वसाधारण त्याला नियम असं म्हटलं जाईल. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जिथे आपला अडतो, जिथे आपला अडलेला आहे त्याच्यावरती आपल्याला पुढे जाण्याचे अधिकार आहेत. तुम्ही तो अर्ज द्या आणि अर्ज दिल्यानंतर त्या अर्जावरती काय होतं हे बघणं गरजेचं आहे. आपल्याला कोर्टात तो रिजेक्ट करतो आहे किंवा काय, आता रिजेक्ट केला तर पुढे जायचे आपले अधिकार आहेत, नाही का. ठीक. मला आणखीन कोणाचे काही शंका काय आहेत का? बघा आज इथे मला या अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या माध्यमातून इथे बोलावलं गेलेलं आहे आणि मला काही बोलण्याची संधी दिली. मग असं म्हटलं जातं की इलेक्ट्रॉनिक जो काही हे आहे तो बऱ्यापैकी आपल्याला मदत करतो. मला असं वाटलं नाही की मला मदत केली, मी न बघता आपल्या बऱ्यापैकी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि ती संधी मला ह्याने दिलेली आहे. त्याबाबत मी अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचा मी आभारी आहे. त्याचप्रमाणे या वेळेला आणि या इतक्या संख्येने आपण इथे जमलेला आहात त्याबाबत आपले देखील मी आभारी आहे आणि माझे जे काय ऐकून घेतले त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि जे काय संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचा ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे आभार मानण्यापूर्वी अधिवक्ता चांगलं करता